नमस्कार, मी भारती हंडे. स्वागत आहे तुमचं आवाज भारतीमध्ये. खरं तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यात आणि अनेक उमेदवार या निवडणुकांसाठी इच्छुक होते. अनेकांनी फॉर्म भरलेत, काहींनी पक्ष प्रवेश केलेत, तर काहींनी माघार घेतली. अशीच एक महिला उमेदवार आपल्यासोबत आहेत, ज्या सावरगाव कुसूरमधून आपली निवडणूक लढवणार होतात. आपल्यासोबत आहेत पूजाताई बुट्टे पाटील. ताई नमस्कार. खरं तर तुम्ही माघार घेतलीये, काय कारण आहे? नाही, माघार घेतली असं नाही म्हणता येणार. माघार म्हणजे फॉर्म भरून माघार घेणे असं म्हणता येईल. मी पक्षाचा निर्णय सर्वश्रेष्ठ मानून, कारण म्हणजे जरी मला कमिटमेंट दिली होती की राष्ट्रवादीकडनं जेव्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होतील किंवा राष्ट्रवादी ह्याच्यावरती स्वबळावरती लढेल, त्यावेळेस उमेदवार म्हणून मी असेल त्या पद्धतीने माझ्या वाटचाल चालू होती. म्हणजे सांगायचंच अगदी म्हटलं तर बूथचं नियोजन, पोलिंग एजंट, प्रत्येक गावामध्ये आपल्या निवडणूक कचेऱ्या, आज प्रिंटिंगचं मटेरियल आजही माझ्या ऑफिसमध्ये सगळं पडून आहे. त्याच्यानंतर महिला, आमची बूथची मुलं ही सगळी इंटॅक्ट होती. LED च्या गाड्या, पथनाट्य किंवा तुमचं वासुदेव असतील, माझ्यावरची गाणी असतील, सोशल मीडिया, असंख्य गोष्टी ज्या लागतात त्या सगळ्या प्लॅनिंगमध्ये होत्या. पण शेवटच्या क्षणापर्यंत असं वाटत होतं की आपली आघाडी होईल नाही होईल, कारण आघाडी करण्याचा निर्णय अजितदादांनी वरतून दिल्यामुळं तो प्रत्येक तालुक्यामध्ये त्या तालुक्याच्या अनुषंगाने त्या पोषक वातावरणामध्ये तो निर्णय तालुक्यातल्या सिस्टमला घ्यायला लावला होता. आणि कोल्हे साहेबांचं प्रामुख्याने मत होतं की जर आपण आघाडी करतोय पूर्वीसारखीच, तर मग दोन्ही राष्ट्रवादी आणि उभाटा हे दोन्ही एकत्र यावेत आणि त्या पद्धतीने आपण पुढे वाटचाल करावी. आणि हे करत असताना एक आपण म्हणतो अलिखित नियम असतो की जिथं जो विद्यमान असतो ती जागा त्याला सोडावी, असा एक आपणच तो लावून घेतलेला नियम आहे. आणि प्रामुख्याने ती जागा पूर्वी उभाटाची होती किंवा जे विद्यमान सदस्य होते ते उभाटा गटाकडनं होते, त्यामुळे ती जागा आपल्याला उभाटाला सोडावी लागली. म्हणून मग मी पक्षीय आदेश म्हणून थांबण्याचा निर्णय घेतला. म्हणजे गुलाबशेठ पारखे विद्यमान सदस्य होते म्हणून तुम्हाला कुठेतरी माघार घ्यावी लागली. बरोबर, अगदी. तुम्ही ज्या वेळेस प्रचार दौरे तुमचे चालू होते, तुम्ही महिलांपर्यंत पोहोचत होतात, त्यावेळेस काय भावना होत्या लोकांच्या मनात? माझा प्रचार एकदम वेगळ्या पद्धतीने चालू होता. मी तर खरं महिलांमध्येच गेले, घर टू घर केलं. अगदी महिला स्वयंपाक करत असतील तर भाकरी भाजत भाजत गप्पा मारल्या, इथपर्यंत आमचा प्रचार असा चालू होता. आणि एक महिलांमध्ये सुप्त लाट अशी आजही आहे की तो महिला वर्ग मानणारा आहे. म्हणजे मी ज्या दिवशी निर्णय घेतला की हा करायचा, तेव्हा मला असंख्य महिला घरी येऊन भेटल्या की ताई तुम्ही अपक्ष फॉर्म भरा, आम्ही तुमच्या बरोबर आहे, काय पडतील ती मतं आपल्याला पडतील, काय अडचण नाही, आम्ही महिला तुमच्याबरोबर आहोत, आम्ही दिवसाचा रात्र करून तुमच्याबरोबर फिरू, तुम्ही माघार घेऊ नका. अशा पद्धतीने महिलांना एक जो विश्वास दिसला माझ्यामध्ये, ते पाहून खरंच आनंद होतो. आणि त्यांना मी हेच समजून सांगितलं की आपल्याला समाजकारण करायला इलेक्शन म्हणजे हे एक माध्यम होतं, पण ते नाही म्हणून आपण थांबणारे असं समजू नका. आपलं प्रतिष्ठानचं काम, महिलांसाठी जे काम आहे, आपल्या शेतकरी बांधवांसाठी जे काम आहे, युवक वर्गांसाठी जे रोजगार निर्मितीचं काम आहे, ते कधीही थांबणार नाही. ठीक आहे, म्हणजे जिल्हा परिषदला च्या माध्यमातून आपल्याला अजून जास्त काही स्कीम्स आणता आल्या असतं, पण त्याही अजितदादा पालकमंत्री असल्यामुळे त्या काही कुठं थांबणार नाही, त्याही आपण अविरत चालूच राहील. खरं तर तुम्ही थांबण्याचा निर्णय घेतला, अगदी बरोबर आहे. तुम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहात. अक्षदा मांडे असतील किंवा पांडुरंग पवार यांच्या सुनबाई असतील, त्यांनी अतुलदादांशी किंवा खासदार साहेबांशी चर्चा पण केली असेल, तरीही त्यांनी पक्ष प्रवेश केले आणि निवडणूक लढवण्यावर ते ठाम राहिलेत. तुम्हाला असा कोणता शब्द दिलाय का म्हणून तुम्ही माघार घेतली? त्याचं नक्की कारण काय हे मला जाणून घ्यायचं. नाही, कसं असतं, जेव्हा तुम्ही संघटनेतनं पुढे येता आणि संघटनेतनं पुढे येत असताना माझं म्हणजे मी भाग्य समजते की संघटनेमध्ये मला खूप जवळून सुप्रियाताई सुळे असतील, आदरणीय पवारसाहेब असतील, म्हणजे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून मला खूप जवळनं त्यांच्यावर काम करायची संधी मिळाली. अजितदादांबरोबर असेल, सुनेत्रा वहिनींबरोबर असेल त्यांच्या इलेक्शनच्या कामामध्ये. त्यांच्याकडनं खूप अशा काही गोष्टी शिकल्या की प्रत्येक गोष्टीला सगळ्याच ठिकाणी मी म्हणाल तसंच असं करायचं नसतं. काही ठिकाणी कुठं थांबायचं, कुठं पडायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि जर आज आपल्याकडनं पक्ष आपल्याकडनं एखादी गोष्ट मागत असेल, कारण पक्षाने भरपूर दिलं आहे आणि आज ते मागतायत, मग तीच एखादी गोष्ट जर आपल्याला मागत असतील आणि भविष्यात नक्कीच त्याची परतफेड होईल, हेही मला पक्षावरती गॅरंटी आहे की भविष्यात आज कुठलाही शब्द घेऊन मी हे मागं सरकलेलं नाही. मी फक्त पक्षीय आदेश आणि आमच्या बुट्टे पाटील परिवाराचे संस्कार, पवारसाहेब अजितदादांनी दिलेले संस्कार जे असतील
मोठ्यांचं ऐकायचं, कारण शेवटी राष्ट्रवादी हा आमचा परिवार आहे आणि त्या परिवाराचे आमचे वडीलधारी मंडळी आमचे अजितदादा पवार आहेत. जर वडिलांनी एखादी गोष्ट सांगितली तर मग ती ऐकणं मुलगी म्हणून माझं कर्तव्य आहे. आपल्यासोबत होत्या पूजाताई बुट्टे पाटील. माघारी का घेतली त्याचं कारण त्यांनी स्पष्टच आपल्याला सांगितलंय. त्यांनी पक्षाचा आदेश मानलाय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत रहा आवाज भारती. अशाच नवनवीन अपडेट जर पाहायच्या असतील तर आवाज भारती चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.